अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. या संपूर्ण चातुर्मासामध्ये म्हणजे मग त्याच्यामध्ये श्रावण आलं किंवा आत्ता पण आपण 21 दिवस व्यंकटेश स्तोत्रमची सेवा कशी करावी, काय नियम अटी आहे, त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. कारण काल बऱ्याच कमेंट्स आले की ताई 21 दिवसाची सेवा कशी करायची. अतिशय सुंदर, मनाला आनंद देणारी आणि साक्षात भगवान विष्णू तुमची ती सेवा ऐकत असतात. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते ही सेवा कोण करू शकतो. ही सेवा कोणीही करू शकतो. ही सेवेला तुम्ही बुधवारी सुरुवात केली तरी चालेल, नाहीतर कुठल्याही शुभ दिनी. तुम्हाला वाटलं उद्या चतुर्थी आहे, उद्यापासून मला सुरुवात करायची आहे, अमावस्या पौर्णिमा असं काही नाही. श्रावणात करा किंवा या चातुर्मासामध्ये करा. तुम्हाला सांगते ही सेवा जेव्हा आपण करत असतो ना, तेव्हा साक्षात भगवान श्री हरी विष्णू तुमची सेवा ऐकत असतात. आयुष्यात येऊन एकदा तरी ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्राचं पारायण एकदा तरी करावं असा एक अट्टहास असतो, त्याच पद्धतीने एकदा तरी 21 दिवसाची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा आवर्जून करावी. तो जो आनंद आहे ना, तो जो अनुभव आहे ना, तो शब्दात सांगता येणार नाही. आता मी तुम्हाला 21 दिवसाची रात्रीची सेवा सांगते, ज्याला आपण व्यंकटेश म्हणजे व्यंकटेश व्रत सुद्धा म्हणतात. काही ठिकाणी याला श्री व्यंकटेश व्रत असं म्हणतात, जी 21 दिवसाची सेवा आहे. आता ही मी तुम्हाला रात्रीची सेवा सांगते, नंतर मग दिवसा कसं करायचं ना ते तुम्हाला सांगते, पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्यात आधी कोणीही सेवा करू शकतो. ताई मी प्रेग्नेंट आहे, आवर्जून करू शकता. तुमची इच्छा प्राप्ती काय हवं आहे, तुमच्या कितीही अडलेली कामं असतील किंवा संतान प्राप्ती हवी आहे, लक्ष्मी प्राप्ती हवी आहे, या जन्मात ना आपण खरंच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण आपल्याकडनं ती प्रसन्न होईल की नाही माहिती नाही. मग जर आपण माता लक्ष्मींचे नारायण म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू यांनाच जर प्रसन्न करून घेतलं तर म्हणजेच काय, आर्थिक अडचणी कमी व्हाव्या, जो प्रामाणिकपणे कष्ट करत आहे किंवा एखाद्याला मार्ग मिळावा, त्यासाठी तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमची सेवा आवर्जून करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे. एक तर ती खूप चंचल आहे, ती आज आहे तर तर उद्या नाही. मग माता लक्ष्मीचे स्वामी जे नारायण आहेत त्यांना जर मी प्रसन्न करून घेतलं तर, कारण माता लक्ष्मीला तेच जास्त प्रिय आहे. माता लक्ष्मीला त्यांचीच सेवा जास्त प्रिय आहे. त्यांची सेवा केल्याने माता लक्ष्मीला कधीही आगमनाला सांगावं लागत नाही, कारण ती प्रत्यक्ष तुमच्या घरात वास करत असते. तर ही सेवा तुम्ही प्रेग्नेंट असाल तरीही तुम्ही करू शकता. 21 दिवसाच्या मी तुम्हाला आधी सेवा सांगते, मग नियमटी सांगते. काही करायचं नाही, 21 दिवस लगातार तुम्हाला श्री व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. आता व्यंकटेश स्तोत्रमचं जेव्हा पठण, तर तुम्हाला काय करायचं आहे, मांडणी करायची. आता रात्रीची सेवा सांगते, मध्यरात्रीची सेवा. आता ही मध्यरात्रीची सेवा का, तर तुम्हाला सांगते की मध्यरात्रीच्या सेवेने मनोकामना पूर्ण होतात. याचा अर्थ असा नाही की सकाळच्या सेवेने मनोकामना पूर्ण होत नाही, पण मध्यरात्रीची जी सेवा आहे, जी 12 वाजेची सेवा, जी साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे, आणि ती सेवा केल्याने आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच, आपल्याला परमेश्वराचं दर्शन मिळतच. आता तुम्हाला सांगते की मांडणी तुम्हाला करायची आहे. पहिल्या दिवशी मांडणी करावी. ताई मांडणी करावीच लागते का, तर एवढं मोठं व्रत तुमच्याकडनं घडत आहे तर मांडणी तर केलीच पाहिजे ना. काय नाही, तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो असेल, नारायणाचा फोटो असेल किंवा बालाजी महाराजांचा स्वरूप फोटो असेल, तो तुम्हाला पूर्वमुख किंवा पश्चिम या पद्धतीने तुम्हाला तो ठेवायचा आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही कलशाची स्थापना करू शकता, जो तुमच्या डाव्या बाजूला म्हणजे देवाच्या उजव्या बाजूला कलश या पद्धतीने स्थापना करू शकता. त्याच्याबरोबर काहीच नाही, एक दिवा लावायचा आहे. तो दिवा अखंड जोपर्यंत सेवा होते तोपर्यंत तो तेवढ ठेवायचा. तुम्ही तुपाचा लावा, तेलाचा लावा, तुमची इच्छा. अगरबत्ती लावू शकता आणि काहीतरी प्रसाद म्हणून तुम्ही साखर ठेवली तरी चालतं. एवढंच तुम्हाला करायचं आहे. 11:15ला शक्यतो आंघोळ करून बसावं, कारण दिवसभर कुठे कुठे जातो आपण. शक्यतो आंघोळ करूनच बसावं, शुचिर्भूत होऊन बसावं. आता एका दिवशी नाही शक्य झालं किंवा ते आंघोळ करावीच लागते का, तर असा काही नियम नाही आहे, पण केलं तर, कारण आपलं शरीरही स्वच्छ असणं महत्वाचं आहे, कारण आपण रात्री सेवा करणार आहे. बऱ्याच लोकांचं असं होतं की ते आम्ही 10ला झोपतो आणि मग 11:30ला उठून सेवा करणार असेल तर मग आंघोळच करावी लागेल तुम्हाला. बाकी तुमच्यावर आहे. तिथे बसायचं, निळं आसन घेतलं तर अतिशय उत्तम. निळ्या आसनावर आपण बसावं. कुठल्याही दिवशी सेवा करू शकतो, तुम्हाला मी सांगितलं आहे. किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बुधवारी सेवा करा किंवा कधीही तुम्ही सेवा करू शकता, गुरुवारी पण करू शकता. तिथे मस्त बसायचं. आता पठण काय करायचं, शार्प 12 वाजता, त्याच्या आधी
आता तुम्हाला सांगते, सेवा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. केंद्रात असं सांगतात की एक माळ विष्णू गायत्री मंत्र, एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, एक माळ नवर्ण मंत्र. तुम्ही सगळं केलं तर सोन्याहून पिवळं, खूप सुंदर. डायरेक्ट सेवा केली तरी हरकत नाही, पण केलं तर उत्तमच. पहिल्या दिवशी संकल्प करावा. संकल्प करत असताना तुमचं नाव, गोत्र याचा उल्लेख करावा. महाराजांना प्रार्थना करावी की मी ह्या कार्यासाठी, मग माझं लग्न जमत नाही आहे, किंबहुना काही अडचणी असेल संतान प्राप्तीसाठी. कारण तुम्हाला माहिती का की बुवा अपुत्रो लभते पुत्रान निर्धनो धनवान भवेत रोगार्थ मुच्यते रोगात बद्धो मुच्यत बंधनात. याच्यात सांगितलं आहे ज्यांना पुत्र नाही आहे, मी संतान प्राप्ती, मग तुम्हाला फार कमेंट की बुवा पुत्र प्राप्ती. तर मला असं वाटतं की जे नशिबात आहे ना खरंच ते घ्या, कारण त्यालाही भाग्य लागतं. हे प्रत्येकाच्या नशिबात नाही, लोक तरसतात त्या गोष्टीसाठी. तर तुमच्या ज्या काही इच्छा आहे किंवा धनप्राप्ती आहे किंवा लग्नार्थी आणि 21 दिवस ग्रंथ आधारे वाचावा. त्याच्यात सांगितलंय जे कोणी जे कोणी प्राकृत पठण करतं ना त्याच्यात सांगितलं आहे. पण मी तुम्ही सांगते की 21 दिवस तुम्ही ही सेवा करा, संकल्प करावा, ज्या अडचणी आहेत त्या सांगण्यासाठी संकल्प करावा. आता मोठा प्रश्न, मांसाहार घरात होणार नाही याची काळजी घ्यावी. तुम्ही तर करायचा प्रश्नच येत नाही, तुम्हाला तो करायचा नाही आहे. त्याच्याबरोबर शक्यतो ब्रह्मचर्याचं पालन करावं. 21 दिवस शुचिर्भूत होऊन ब्रह्मचर्याचं पालन करावं. जेवढं होईल तेवढं करावं, बाकी तुमची इच्छा. बाकी हेच नियम आहे. परान्न वर्ज्य करावं, दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही. माहेरचं खाऊ शकता, कारण परान्नानेच बरेच दोष लागतात. छानपैकी मांडणी केल्यावर संस्कृतमध्ये म्हणावं की प्राकृतमध्ये म्हणावं हा खूप मोठा प्रश्न आहे. प्राकृतमधलं 108 ओव्यांचं आहे आणि संस्कृतमधलं 15 ओव्यांचं आहे. आता हे काय म्हणायचं हे तुमच्यावर आहे. प्राकृतमध्ये 108 ओव्यांचं थोडंसं मोठं आहे, पण ते वाचायला लय भारी बरं का. म्हणजे मी जेव्हा केलं होतं ना तेव्हा माझं एक होतं की मी पहिल्यांदा एकदा प्राकृत मधलं वाचायची. फलश्रुती प्राकृतची संपूर्ण 80 ओव्यांपर्यंत प्राकृत आहे. नंतर फलश्रुती सुरू होते. आणि जर मी 21 वेळा पठण करणार असेल तर एकदा मी प्राकृत मध्ये, मी माझं सांगते बाकी तुमची इच्छा, एकदा मी प्राकृत मध्ये पठण करायची आणि दुसरं मग बाकीचं 20व्या वेळा मी संस्कृत मध्ये पठण करायचे. तुम्ही सगळं प्राकृत मध्ये म्हणा किंवा 21 वेळा सगळं संस्कृत मध्ये म्हणा, हे तुमच्यावर आहे. आता काय काय करायचं आहे, जर तुम्हाला संस्कृत मध्ये पठण करायचं असेल तर 1 ते 8 ओव्यांपर्यंतच फलश्रुती आहे. 1 ते 8 ओव्यांपर्यंत म्हणजे फलश्रुती कुठून स्टार्ट होते, इतिदम कीर्तितम यस्य विष्णू रमित तेजसहा त्रिकालेयम पठेम नित्यम पापम तस्य न विद्यते. इथून फलश्रुती सुरू होते. 1 ते 8 ओव्या. आता मला 21 वेळा पठण करायचंय, मी काय करेल, संकल्प वगैरे करेल, छान मांडणी वगैरे करेल आणि व्यवस्थित आपणही कपडे घालावे, काळे रंग घालू नये, चामड्याचा वापर करू नये, साडीच घालावी असं अट्टहास नाही, पण व्यवस्थित कपडे म्हणजे पंजाबी ड्रेस, डोक्यावर ओढणी, हातात बांगड्या, कुंकू अशा पद्धतीने बसायचं. बाकी खूप काही शृंगार नाही, साधं सोपं, फक्त काळं वर्ज्य करावं. चामड्याच्या वस्तू वापरून तुम्ही नक्की सोळं घालून तुम्ही सेवा करू शकता. खूप उत्तम. जर तुमच्याकडनं होत असेल तर, मुलं करणार असेल ना त्यांना खरं सांगा की सोळं घालून सेवा करा, खूप छान. तर आता ही सेवा तुम्ही करणार आहात, तुम्हाला मी नियम अटी पण सांगितले. तर काय करा, आता समजा मला 21 वेळा पठण करायचं आहे तर मी काय करेल, पहिल्या 20 ओव्यां म्हणजे पहिल्या 20 वेळा मी काय करेल, 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण करेल. आणि मग 21व्या वेळा मला जेव्हा पठण करायचं असेल तेव्हा मी काय करेल, सगळं पठण करेल. 1 ते 15 ओव्यांपर्यंत मी सगळं पठण करेल. या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल. परत एकदा सांगते, मला जर 21 वेळा पठण करायचंय तर मी काय करेल की रोज मी 1 ते 20 वेळा पठण करेल. 1 ते 20 वेळा मी वाचणार आहे 1 ते 8 ओव्यांपर्यंत. आणि जेव्हा शेवटचं असेल तेव्हा सरसगट सगळं वाचायचं. कळालं असेल तुम्हाला. आता या पद्धतीने तुम्हाला वाचायचं, जे म्हणजे तुला 26 अर्धा तास लागेल. मस्त ते वाचून झालं की उठायचं, तुम्ही झोपू शकता. ताई दारं खिडक्या उघडे ठेवू का, बाकीच्यांनी जागायचं का, सेफ्टी फर्स्ट आहे. फ्लॅट सिस्टीम मध्ये काय टेन्शन नाही. आणि दारं खिडके उघडे ठेवा असा कुठला अट्टहास पण नाही आहे. तुम्ही दारं लावून सेवा केली तरी चालतं. पण आपल्याला वाटतं ना की सेवा करतोय की थोडंफार तरी सेफ्टी डोअर वगैरे, पण जर तो सेफ नसेल तर अजिबात दारं उघडायचे नाही. दारं लावूनही सेवा करा, काही होत नाही. ते करून झाल्यावर तुम्ही झोपू शकता. झोपायला कुठले नियम अटी नाही आहे. खाण्याचे पण कुठलं नियम अटी नाही की कांदा लसूण वगैरे. बरेच लोकांना खरं सांगते नियम अटी पाळून सेवा करता, म्हणजे त्यांनी ते एक मनाचं असतं की एवढी छान सेवा जर माझ्याकडनं घडत आहे तर मी 21 दिवस कांदा लसूण नाही खावा. हे सगळं तुमच्यावर आहे. तुम्ही खाल्ला तरी हरकत नाही, नाही खाल्ला तरी तुमची इच्छा, बाकी तुमचं आहे सगळं. आता उपवास करावा लागतो का, असं कुठलंच अट्टहास नाही आहे, असं कुठलंच बंधन नाही आहे.
बाकी या पद्धतीने तुम्हाला ती सेवा करायची आहे. 21 म्हणजे आता समजा माझा 21वा दिवस आहे. आज रात्री माझं सगळं पठण करून झालं. 21 दिवस मांडणी तशीच ठेवायची. रोज नव्याने मांडणी करायची नाही. आणि अखंड दिवा जर शक्य असेल तर करा, किंवा जेव्हा सेवा करणार असेल तेव्हा तुम्ही दिवा लावू शकता. आता आज रात्री माझं 21 पूर्ण वाचून झालं. मग मी काय करेल, उद्या सकाळी छानपैकी शक्य असेल सगळी यथाशक्ती, उद्यापन हे यथाशक्ती आहे. गुरुजींना शिदा देऊ शकता, दक्षिणा देऊ शकता, एखादं जोडपं जेव घालू शकता. तुमची इच्छा असेल तुम्ही 2-4 जोडपे, 4-5 माणसं जेव घालू शकता. नैवेद्याला काय करायचं तर पिवळी खिचडी, माहिती ना, पिवळी खिचडी असते आपण बनवतो. पिवळी खिचडी आणि शिरा याचाच नैवेद्य दाखवायचा. शिरा करा, पिवळी खिचडी, बाकी काही नाही. तुम्ही यथाशक्ती दान धर्म करू शकता. त्याचं खूप काही असं सोहळं नाही आहे. फक्त बालाजी भगवानांना तुम्ही नैवेद्य दाखवा, महाराजांना पण तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आणि घरात जेवढे लोक येतील, तुमची इच्छा आहे तेवढ्या तुम्ही भोजन देऊ शकता. गुरुजींना दक्षिणा देऊ शकता, गरजूंना दान करू शकता. कोरडा शिदा तुम्ही देऊ शकता, तुमच्यावर आहे. आता 21 दिवसामध्ये जर मासिक धर्म आला तर 4 दिवस शांत बसायचं. 5व्या दिवशी आता 4 दिवस शांत बसायचं म्हणजे 12 वाजता लगेच 5वा दिवस सुरू होतं नाही. ते 4 दिवस म्हणजे ती 4 रात्र तुमच्याकडनं सेवा नाही होणार. 5व्या दिवशी छानपैकी आपलं शुचिर्भूत होऊन तुम्ही सेवा करू शकता. बाकी कुठला नियम अटी नाही आहे. एवढेच नियम आहे. हा, जर अचानक जर तुम्हाला आहे ना एखादं दुःखद घटना घडली, म्हणजे लाईक सुतक आलं किंवा विटाळ आला, तर काय होतं ना, ती सेवा खूप मोठा गॅप येतो बघा. सुतक म्हटलं तर 13-14 दिवस असतो, विटाळ म्हटलं तर काही दिवस 12, सव्वा महिना असतो. मग तो खूप मोठा गॅप होतो. मग अशा वेळेस जर संकल्प केला असेल तर नव्याने तुम्ही सुरुवात करू शकता. आता हे झालं 21 रात्रीचं व्यंकटेश स्तोत्रमचं व्रत. ताई, रात्री सेवा माझ्याकडनं होत नाही, मग मी 21 वेळा पठण करू शकते का? बघा, हे मी तुम्हाला रात्रीच्या व्रताचं सांगितलं आहे. याने अनुभवतं साक्षात श्री हरी विष्णू तुमची सेवा ऐकत असतात. पण काही कारणांमुळे रात्रीचं घरात चालत नाही ताई सेवा करणं. आपल्याला खूप काही काही बंधनं असतात आणि त्याचं पालनही करणं आपलं कर्तव्य आहे. कारण भांडणं करून जर सेवा करण्यात अर्थ काहीच नाही आहे आणि त्या सेवेचं फळ पण आपल्याला मिळत नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, ताई मला 21 वेळा पठण करायचंय ग. मग तुम्ही सकाळी 7 वेळा किंवा सकाळीच तुम्ही डायरेक्ट 21 वेळा पठण करू शकता. किंवा मग त्याला मांडणी वगैरे करायची गरज नाही. ही रात्रीच्या सेवेलाच मांडणी आहे, उद्यापन आहे. जर मला घरातच करायची आहे किंवा मला सकाळीच करायची आहे, मी फक्त महाराजांसमोर किंवा भगवान विष्णूंचा, बालाजींचा फोटो असेल त्याच्या समोर बसून मी छानपैकी सेवा करेन. मग तुम्ही लगातार 21 वेळा म्हणा, तुम्ही दिवसभरात कधीही म्हणू शकता. आता मी 3 वेळा कसं पठण करते तुम्हाला सांगते. चातुर्मास असो किंवा नसो, तो रोज 3 वेळा मी पठण करते. देवपूजा करायला बसली की माझी देवाची पूजा झाली, आरती झाली. रोज तुम्ही भगवान विष्णूंची पण आरती घ्यावी बरं का. सगळं वाचून झाल्यावर तुम्ही रात्री तुम्ही आरती घेऊ शकता. सगळं वाचून झाल्यावर आरती तुम्ही घेऊ शकता. तर आता मी कसं करते, 3 वेळा मला वाचायचं असलं तर 2 वेळा मी व्यंकटेशो वासुदेवा इथून सुरुवात करते 8 ओव्यांपर्यंत. आणि जेव्हा मला 3ऱ्यांदा वाचायचं असतं तेव्हा मी सगळंच वाचते. खूप साधं सोपं आहे, काही नाही. आता मी कधी पठण करते तर माझं सकाळीच असतं. संध्याकाळी दिवा लागणीला पण ते आता इतकी सवय झाली आहे की की आसन टाकलं आणि मांडी घालून बसले की आधी व्यंकटेश वासुदेवा येतं. माहिती नाही का, पण ते आधी येतं. मग कधी कधी म्हणजे 99% माझी संध्याकाळी पण 3 वेळा होते, सकाळी पण 3 वेळा होते. जर मासिक धर्म असेल तर ते 4-5 दिवस थांबला, पण नंतर ती माझी सेवा होते. कधी जर चुकून माकून मी बाहेर गेली आहे, जर मुलीने देवाची पूजा संध्याकाळी दिवाबत्ती केली तर मग तेव्हा होत नाही. असं आहे, तुम्ही करू शकता. आता ज्यांना एकाच वेळा बसून 21 वेळा पठण करणं शक्य होत नाही, मग ताई 7-7 वेळा करू शकतो का? नक्कीच तुम्ही करू शकता. मला एक सांगायचं आहे, नियम अटीपेक्षा ब्रह्मांड नायक मोठे आहे. तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला देवाने स्वीकारलं आहे. मी सकाळ, दुपार, संध्याकाळ 7-7 वेळा वाचलं तरी काहीही होणार नाही. मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट जेव्हा एकच गोष्ट परफेक्ट करण्याच्या नादात आपण लागतो ना, तेव्हा 4 गोष्टी हातातून निघून जातात. म्हणून परफेक्टच्या नादी लागू नका, मीडियम मध्ये राहा. की आता मला 21 वेळा पठण करायचं आहे ना, तर मग मी कसं करेल, एका बैठकीत आज झालं तरी चालेल. उद्या मग मी आधी 10 वेळा किंवा 7-7 वेळा मी करू शकते, हरकत नाही. आणि तेवढं पण नाही होत तर 3 वेळा तुम्ही पठण करू शकता. 3 वेळा पठण करायला तर 3च मिनिटं लागतात, तुम्हाला सांगते. 2.5 आता माझं पाठ असल्यामुळे 3च मिनिटं लागतात. 24 तासातले 3 मिनिटं तुम्ही काढू शकता. तुम्हाला सांगते ना, बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई अगं स्वतःच घर व्हावं म्हणून असं आम्हाला काहीतरी सेवा सांगणं. तर तुम्हाला सांगते, दर महिन्याला गुरुचरित्र, त्याच्याबरोबर रोज 3 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आणि विश्वकर्मा चालीसा, बस.
हे तुम्ही करा. बघा तुम्ही विचार पण नसेल केला ना अशा गोष्टी करता. व्यंकटेश स्तोत्रमच्या ह्या सेवेने इतके अनुभव आलेले आहे, असंख्य अनुभव आहे. म्हणजे कोणाची कर्जमुक्ती झाली आहे, कोणाला संतान प्राप्ती झाली आहे, तर कोणाचे मोठे मोठे घरं झालेले आहेत. याचा अनुभव येतोच. परमेश्वर करता करविता आहे. त्याच्याबरोबर प्रामाणिकपणे कष्ट करणंही महत्वाचं आहे. व्हिडिओ मोठा झाला असा असेल तर माफी असावी, पण माहिती तेवढी महत्वाची होती. नित्य सेवेमध्ये जर तुम्ही पठण करणार असेल तर रोज 3-3 वेळा तुम्ही पठण करू शकता. आणि रात्रीच्या सेवेचं उद्यापन आहे, बाकी काही उद्यापन नाही, तुम्ही असंच पठण करू शकता. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.